हॅलो फ्रेंड्स, आपण बघत आहोत सरफेस टेन्शन. लास्ट टॉपिकमध्ये आपण बघितलं होतं की सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. ओके, आणि त्याच्यामधून जे कन्क्लुजन निघालं होतं तर ते कन्क्लुजन का होतं की जेवढे काही लिक्विड मॉलिक्युल्स, ओके, एका कंटेनरमध्ये आपण लिक्विड कन्सिडर केलं होतं आणि जेवढे काही लिक्विड मॉलिक्युल्स या सरफेस फिल्ममध्ये आहेत, ओके, तर त्या सगळ्या लिक्विड मॉलिक्युलवरती जो रिझल्टंट कोएसिव्ह फोर्स एक्झर्ट होतो तो फोर्स जो आहे तर तो असतो डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, म्हणजे आता इथं जे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत लाईक दिस असतील किंवा लाईक दिस असतील, ओके, तर या सगळ्यावरती एक्झर्ट होणारा जो रिझल्टंट कोएसिव्ह फोर्स आहे तो असतो डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, आणि मग या फोर्समुळं हे जे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत जे या सरफेस फिल्ममध्ये आहेत ते लिक्विड मॉलिक्युल्स जे आहेत ते खाली येण्याचा प्रयत्न करतात आणि इक्विलिब्रियम कंडिशनवरती लिक्विडची जी टेंडन्सी आहे ती काय असते, टू मेंटेन द मिनिमम सरफेस एरिया. मग आता हा सरफेस एरिया मिनिमम केव्हा असेल, जेव्हा नंबर ऑफ लिक्विड मॉलिक्युल्स मिनिमम असतील. ओके, तर ही कंडिशन मेंटेन करण्यासाठी फ्री सरफेस ऑफ द लिक्विड इज बिहेव लाईक स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन, आणि मग त्यालाच आपण म्हटलं होतं सरफेस टेन्शन. ओके, तर दिस इज द प्रॉपर्टी ऑफ द लिक्विड, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. आता ॲक्च्युली आपल्याला हे सरफेस टेन्शनची मॅग्निट्यूड जर फाइंड आउट करायची असेल, ओके, किती सरफेस टेन्शन एखाद्या फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती असते हे जर फाइंड आउट करायचं असेल तर ॲक्च्युली व्हॉट इज मीन बाय सरफेस टेन्शन हे आपल्याला बघावं लागेल. ओके, तर सरफेस टेन्शनला सिम्पली डिफाईन केलेलं आहे. ओके, आता कन्सिडर करू की एक फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे लाईक दिस. ओके, हा आहे लिक्विडचा फ्री सरफेस. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की फ्री सरफेस ऑफ लिक्विडमध्ये जे काही लिक्विड मॉलिक्युल्स आहेत तर त्यांच्यावरती जो रिझल्टंट कोएसिव्ह फोर्स असतो तो एक्झर्ट होत असतो डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, आणि त्याच्यामुळं या फोर्सला आपण म्हणू स्ट्रेचिंग फोर्स. बिकॉज ऑफ दिस the free surface of the liquid behave like the stretched elastic membrane. ओके, आणि मग हा जो फोर्स आहे तो फोर्स कसा एक्झर्ट होतो. आता या फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती जर आपण एखादी लाईन जर ड्रॉन केली, सो दिस इज अ इमॅजिनरी लाईन विच इज अ ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. ओके, आता याच्यावरती एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे या लिक्विड मॉलिक्युलवरती एक्झर्ट होणारा फोर्स, तर हे जे लिक्विड मॉलिक्युल जर आपण इथं कन्सिडर केले तर या लिक्विड मॉलिक्युलवरती बाकीचे जे लिक्विड मॉलिक्युल आहेत ते सुद्धा काय करतात, फोर्स एक्झर्ट करतात. आणि तो फोर्स जो आहे तो कसा ॲक्ट होतो, तो ॲक्ट होतो ऑन आयदर साइड ऑफ द लाईन राईट अँगल टू अँड इमॅजिनरी लाईन्स. ओके, म्हणजे हा जो फोर्स आहे तो इक्वल आणि अपोजिट असतो, आणि म्हणून त्याच्यामुळं हा जो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे तो बिहेव होतो स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन सारखा. आणि मग तो फोर्स आपण समजा एफ जर कन्सिडर केला, ओके, फोर्स, आता हा जो फोर्स आहे तो असेल फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. या फोर्सला आपण काय म्हणणार, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. ओके, आता या इमॅजिनरी लाईनची टोटल लेंथ जी आहे ती जर समजा आपण एल जर कन्सिडर केली तर हा फोर्स एवढ्या लेंथवरती एक्झर्ट होईल, म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ, यालाच म्हणणार आपण सरफेस टेन्शन. म्हणून सरफेस टेन्शनला शॉर्टमध्ये कसं डिफाईन आपण करणार, द फोर्स पर युनिट लेंथ इज कॉल्ड सरफेस टेन्शन. ओके, सो दॅट इज द फोर्स पर युनिट लेंथ इज कॉल्ड सरफेस टेन्शन. ही अशी छोटी किंवा सोपी डेफिनेशन आपण करू शकतो. आणि मग सरफेस टेन्शन इक्वल्स टू, दॅट इज द सरफेस टेन्शन इक्वल्स टू फोर्स अपॉन लेंथ. ओके, तर सरफेस टेन्शन इज डिनोटेड बाय टी. सरफेस टेन्शनला आपण ऑलवेज टी ने डिनोट करत असतो, हे लक्षात ठेवा. आणि सो दॅट इज द एफ अपॉन एल. आता ॲक्च्युअल जर डेफिनेशन करायची असेल तर हा जो फोर्स आहे तो आहे टँजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. हा फोर्स कसा आहे,
टँजेन्शियल आहे टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. आणि कसा एक्झर्ट होत आहे हा पर युनिट लेंथ ॲक्टिंग ॲट अ राईट अँगल टू ॲन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. आणि म्हणून सेकंड डेफिनेशन काय करता येईल आपल्याला की द टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ ॲक्टिंग ॲट अ राईट अँगल टू ॲन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. अशा एक पद्धतीनं आपल्याला या सरफेस टेन्शनला काय करता येते डिफाईन करता येते की द टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ ॲक्टिंग ॲट अ right angle to an imaginary line drawn on the free surface of the liquid is called surface tension. आणि मग त्याची मॅग्निट्यूड आपल्याला डिनोट करता येते दॅट द सरफेस टेन्शन T इक्वल्स टू फोर्स अपॉन लेंथ. आणि मग फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन जर म्हटलं तर फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन काय असेल दॅट द F इक्वल्स टू सरफेस टेन्शन इन टू दॅट लेंथ. सरफेस टेन्शन इन टू दॅट लेंथ. ओके. आता याची मॅग्निट्यूड फाइंड आउट करताना समजा इथं जर आपण निडल जर प्लेस केली फ्लोटिंग निडल. ओके. तर हा जो लिक्विडचा जो सरफेस आहे तर त्या निडलच्या अलॉंग टू साईड कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि म्हणून तेव्हा तो फोर्स काढत असताना आपण इथं 2 प्लेस करत असतो दॅट इज द T इंटू 2L. म्हणजे जिथं दोन सरफेस फॉर्म होतात जसं बबल असेल तर बबलला इनर सरफेस असतो आणि आउटर सरफेस सुद्धा असतो आणि म्हणून तिथं आपण तो जो सरफेस एरिया तो ट्वाईस टाइम कन्सिडर करतो. एखादी फ्लोटिंग निडल असेल तर त्यासाठी ती लेंथ जी आहे ती ट्वाईस टाइम होईल. ओके. तर अशा पद्धतीनं हा जो फोर्स आहे फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. मग आता याच्यावरून आपल्याला सरफेस टेन्शनचं SI युनिट सांगता येईल. SI युनिट काय असेल SI युनिट इज फोर्ससाठी आपण लिहिणार न्यूटन आणि लेंथसाठी लिहिणार आपण मीटर दॅट इज अ न्यूटन पर मीटर. CGS युनिट काय लिहिणार दॅट इज अ CGS युनिट इज डाइन पर सेंटीमीटर. याची डायमेन्शन आपल्याला काय देता येईल डायमेन्शन दॅट इज डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन म्हणजे डायमेन्शन ऑफ फोर्स अपॉन डायमेन्शन ऑफ लेंथ. फोर्सची डायमेन्शन आपल्याला माहित आहे दॅट इज द m⁻⁴ n⁻⁴ t⁻². लेंथसाठी आपण काय लिहिणार दॅट इज द n⁻⁴. याला न्यूमरेटरमध्ये घेतलं तर हा प्लस वन जो आहे तो मायनस होईल मायनस प्लस 0 म्हणजे डायमेन्शन का होईल आपल्याला ओव्हरऑल डायमेन्शन मिळेल m⁻⁴ n⁻⁴ t⁻². ओके. तर एक्झाममध्ये ही शॉर्ट डेफिनेशन लिहिली तरी चालते दॅट इज द फोर्स पर युनिट लेंथ इज कॉल्ड सरफेस टेन्शन. सेकंड जो पॉईंट आहे तो आहे सरफेस एनर्जी. ओके. तर आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. सेकंड पॉईंट आहे आपला सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जी कशाला म्हणणार. ओके. आपल्याला माहित आहे आपण पाहिलं की लिक्विड कंटेनरमध्ये जे लिक्विड आहे आणि त्याच्यामध्ये जे सरफेस फिल्ममधले जे मॉलिक्युल्स आहेत तर त्या मॉलिक्युलवरती एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे तर तो फोर्स असतो डाऊनवर्ड डायरेक्शन. फोर्स कसा असतो डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे रिझल्टंट फोर्स जो आहे तो आहे डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके. आता हे जे सरफेस फिल्ममधले मॉलिक्युल जे आहे ते जर समजा आपण इनसाइड द लिक्विड कंटेनर जर नेले समजा ते मॉलिक्युल खाली आले ॲट द बॉटम ऑफ दिस कंटेनर तर बॉटममध्ये असणारे जे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत हे का होतील वर जातील. ओके. आता जेव्हा ते फ्री सरफेस ऑफ लिक्विडमध्ये येण्याचा प्रयत्न करतील तेव्हा या मॉलिक्युलला वर जाण्यासाठी जे वर्क करावं लागेल तर ते वर्क असेल अगेन्स्ट दिस फोर्स. या फोर्सच्या अगेन्स्ट काय करावं लागेल वर्क करावं लागेल. ओके. आणि म्हणून हे जे वर्क आहे दिस वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे इनसाइड जे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत तर त्यांची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती कमी असेल. ओके. आणि सरफेस फिल्ममध्ये जे काही लिक्विड मॉलिक्युल्स आहेत त्यांची पोटेन्शियल एनर्जी जास्त असेल. म्हणजे देर इज अ डिफरन्स बिटवीन द सरफेस एनर्जी ऑफ द मॉलिक्युल ऑन द सरफेस फिल्म अँड इनसाइड द लिक्विड कंटेनर. ओके. तर जी एक्स्ट्रा एनर्जी आहे
कोणत्या मॉलिक्यूलजवळ? जे मॉलिक्यूल या सरफेस फिल्ममध्ये आहेत तर यांच्याजवळ असेल एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी. यांच्याजवळ काय असेल? एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी. तर त्या एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जीलाच काय म्हणायचं? सरफेस एनर्जी. तर सरफेस एनर्जी कशी डिफाईन करणार आपण? की द एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स इन अ सरफेस फिल्म. इन अ सरफेस फिल्म. तर त्यालाच आपण म्हणू सरफेस एनर्जी. आणि म्हणून याला आपण काय डिफाईन करणार? की द एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी, extra potential energy of the molecules in surface film is called surface energy. Is called surface energy. तर इथं एकच लक्षात ठेवा की सरफेस फिल्म मध्ये जे काही लिक्विड मॉलिक्युल्स असतील त्यांच्याजवळ असणारी जी एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी आहे त्या एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जीलाच काय म्हणायचं? सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जी इज नथिंग बट द पोटेन्शियल एनर्जी. ओके. आणि म्हणून या पोटेन्शियल एनर्जी म्हणजे सरफेस एनर्जीचं जे युनिट आहे ते असेल जूल. तर याचं एसआय युनिट काय असेल? तर एसआय युनिट इज जूल. ओके. जे आणि सीजीएस युनिट काय असेल? सीजीएस युनिट इज डाइन. ओके. आणि डायमेन्शन काय असेल? सो डायमेन्शन ऑफ सरफेस एनर्जी m⁻⁴ a⁻², t⁻². ओके. तर हे तर आपल्याला माहित आहे की ॲट द इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे व्हेन द लिक्विड इज ॲट रेस्ट, सो एव्हरी लिक्विड हॅज अ टेंडन्सी टू मेंटेन द मिनिमम सरफेस एरिया. आणि दॅट्स वाय free surface of the liquid is behave like the stretched elastic membrane. Second thing, textbook मध्ये next जे नोट पॉइंट दिलेला आहे, तर if the number of molecules are coalesced into a single molecules म्हणजे आता नंबर ऑफ लिक्विड मॉलिक्यूल असतील. ओके. तर सरफेस एनर्जी लक्षात आली असेल. एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जीलाच काय म्हणायचं? सरफेस एनर्जी. ओके. त्याचं एसआय युनिट असेल जूल, सीजीएस युनिट असेल डाइन आणि डायमेन्शन असेल m⁻⁴ a⁻², t⁻². ओके. तर असे नंबर ऑफ लिक्विड मॉलिक्युल्स आहेत असे छोटे छोटे. सो दीज आर द एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आणि हे एन नंबर ऑफ मॉलिक्युल जर कोलेस केले म्हणजे एकत्र जर केले तर त्यांच्यापासून आपल्याला एक सिंगल मॉलिक्युल मिळेल. मग आता या प्रोसेसमध्ये एनर्जी जी आहे ती काय होते? लिबरेट होते. तर एनर्जी इज अ लिबरेट टू द सराउंडिंग. ओके. पण न्यूमेरिकल सॉल्व करत असताना एन नंबर ऑफ मॉलिक्युल्सचं जे काही व्हॉल्यूम असेल म्हणजे व्हॉल्यूम ऑफ एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ एन नंबर ऑफ मॉलिक्युल, हे कशाच्या बरोबर असेल? तर हे असेल एका मॉलिक्युलच्या बरोबर. सो व्हॉल्यूम ऑफ एन नंबर ऑफ मॉलिक्युल इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ सिंगल मॉलिक्युल. किंवा याला आपण काय म्हणू की व्हॉल्यूम ऑफ एन ड्रॉपलेट्स म्हणजे दीज आर द ड्रॉपलेट्स. याला आपण काय कन्सिडर करू? ड्रॉपलेट्स. ओके. याला आपण असं लिहिणार दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ एन ड्रॉपलेट्स इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप इक्वल्स टू सिंगल ड्रॉप. तर न्यूमेरिकल मध्ये आपल्याला याचा यूज करावा लागतो. म्हणजेच आपल्याला एक ड्रॉप जो आहे तो नंबर ऑफ ड्रॉपलेट्स मध्ये सुद्धा ब्रेक करता येतो. आणि त्यावेळेस त्या एका ड्रॉपचं व्हॉल्यूम जेवढं असेल तर तेवढंच व्हॉल्यूम त्या एन ड्रॉपलेट्स असेल. म्हणजे एका ड्रॉप पासून आपण 1000 ड्रॉपलेट्स जर बनवले तर त्या एका ड्रॉपचं व्हॉल्यूम आणि 1000 ड्रॉपलेट्सचं व्हॉल्यूम हे कसं असेल? इक्वल असेल. किंवा एन नंबर ऑफ ड्रॉपलेट्स पासून सिंगल ड्रॉप जर आपण बनवला तर त्यावेळेस सुद्धा त्यांचं व्हॉल्यूम जे आहे ते इक्वल असते. पण हे जे ड्रॉप्स जे आहेत त्यांचा शेप जो आहे तो स्पेरिकल आहे म्हणजे आपण त्यांना ॲज अ स्पियर कन्सिडर करतो. ओके. आणि म्हणून व्हॉल्यूम ऑफ एन ड्रॉपलेट्स व्हॉल्यूम्स का होईल? तर n × 4/3 πr³. ओके. इथं आर काय डिनोट करेल? रेडियस ऑफ ड्रॉपलेट्स. ओके. आणि व्हॉल्यूम ऑफ सिंगल ड्रॉप असेल 4/3 πR³. तर इथं हा कॅपिटल आर काय डिनोट करेल? व्हॉल्यूम ऑफ रेडियस ऑफ सिंगल ड्रॉप. तर याच्यावरून आपल्याला ही सरफेस एनर्जी जी आहे किंवा वर्क डन जे आहे
तर ते फाइंड आउट करावं लागते आणि त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला जो आहे ते लक्षात ठेवावा लागतो. ओके, तर लक्षात आलं सरफेस एनर्जी. आता नेक्स्ट बघू आपण द रिलेशन बिटवीन द सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. हा फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवा. ओके, रिलेशन बिटवीन that is the relation between surface tension and surface energy. ओके, तर या रिलेशनसाठी एक एक्सप्लेनेशन दिलं आहे, तर ते एक्सप्लेनेशन आपण नीट समजून घेऊ. एक्सप्लेनेशन मध्ये काय केलं आहे की एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे. ओके, तर ती रेक्टँग्युलर फ्रेम डिनोट केलेली आहे. that is the P dash S S dash रेक्टँग्युलर फ्रेम आहे. P dash P S S dash ही एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे आणि त्याच्यावरती हा QR जो आहे तो स्मूथली स्लाइड होणारा एक वायर आहे. ओके, सो P dash P S S dash is a rectangular frame on which QR is a wire which can slide smoothly. स्मूथली का आता स्लाइड होतं विदाउट फ्रिक्शन. ओके, आता ही जी फ्रेम आहे ती सोप सोल्युशन मध्ये डीप करून काढली, आपण बुडवल्यानंतर जर काढली तर काय होईल की त्या सोप सोल्युशन मुळे इथं एक सरफेस फिल्म जी आहे ती काय होईल फॉर्म होईल. म्हणजे अशा पद्धतीने आपण सो व्हेन वी डीप द rectangular frame in the soap solution, the surface film PQRS will be formed. PQRS will be formed. Okay, तर इकडच्या साईडला एअर म्हणजे एअर मॉलिक्युल्स असतील. आता हा जो वायर आहे या वायरवरती लिक्विड मॉलिक्युल असतील आणि त्या लिक्विड मॉलिक्युलवरती इकडचे लिक्विड मॉलिक्युल कोहेसिव्ह फोर्स एक्झर्ट करतील आणि त्यांच्यामुळं या कोहेसिव्ह फोर्समुळं हा जो वायर आहे तो का होईल PS या साईडकडे शिफ्ट होईल किंवा मूव्ह होईल. ओके, सो बिकॉज ऑफ द फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. आता आपल्याला माहिती आहे की फ्री सरफेस ऑफ द लिक्विड बिहेव लाईक द स्ट्रेचेबल इलास्टिक मेम्ब्रेन, म्हणजे इट हॅज अ टेंडन्सी टू मेंटेन द मिनिमम सरफेस एरिया. म्हणजे हा जो सरफेस एरिया आहे तो मिनिमम करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्याच्यामुळं हा F हा जो फोर्स आहे फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन एक्झर्ट होईल. ओके, आता एक्झॅक्टली हा जो फोर्स आहे तो किती असेल तर आपल्याला ते सरफेस टेन्शनवरून फाइंड आउट करता येईल. सरफेस टेन्शन आपण डिफाइन केलं होतं दॅट इज अ फोर्स पर युनिट लेंथ. हा फोर्स किती असेल F इक्वल्स टू 2 into 2L. ओके, आता हा 2 कशासाठी घेतला बिकॉज दिस लिक्विड इज अलॉंग द टू साइड इन अ कॉन्टॅक्ट ऑफ दिस वायर. म्हणजे समजा हा जर वायर असेल तर वायरच्या वरच्या साईडवरती सुद्धा सरफेस फिल्म कॉन्टॅक्टमध्ये असेल आणि खालच्या साईडमध्ये सुद्धा ती कॉन्टॅक्टमध्ये असेल आणि म्हणून इथं आपण घेतली ही लेंथ. तर दिस इज अ फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन विल बी exert on this wire QR and this wire QR will be moved toward the side PS. ओके, आता आपल्याला समजा हा सरफेस एरिया समजा इन्क्रीज करायचा किंवा वी हॅव टू रिस्टोर दिस वायर QR टू इट्स ओरिजिनल पोझिशन. ओके, आता हा जेव्हा शिफ्ट होईल तेव्हा त्याला ओरिजिनल पोझिशनवरती जर आपल्याला रिस्टोर करायचं असेल तर इक्वल आणि अपोजिट फोर्स एक्झर्ट करावा लागेल. जेवढा फोर्स टुवर्ड द लेफ्ट साइड एक्झर्ट होत आहे तेवढाच फोर्स टुवर्ड द राईट साइड एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावा लागेल. आणि तो एक्सटर्नल फोर्स किती असेल तर एक्सटर्नल फोर्स असेल F डॅश अँड विच इज इक्वल्स टू असेल विच इज इक्वल्स टू F. पण तेवढाच फोर्स जर आपण अप्लाय केला तर काय होईल की जो वायर लेफ्ट साइडकडे डिस्प्लेस झाला किंवा मूव्ह होत होता तो आता राईट साइडकडे डिस्प्लेस होईल आणि त्याची डिस्प्लेसमेंट म्हणजे आता हा वायर डिस्प्लेस झाला Q2 Q डॅश आणि R2 R डॅश आणि त्याची डिस्प्लेसमेंट किती आहे तर डिस्प्लेसमेंट आहे dx. डिस्प्लेसमेंट किती आहे dx. तर एवढी झाली त्याची डिस्प्लेसमेंट व्हेन वी अप्लाय द फोर्स F डॅश. ओके, आता जेव्हा आपण हा फोर्स F डॅश अप्लाय करू तेव्हा त्याच्यावरती काय होईल तो वर्क होईल ड्यू टू विच द वायर विल बी डिस्प्लेस थ्रू द डिस्प्लेसमेंट dx. आणि मग या वायरवरती होणारं जे वर्क आहे तर ते वर्क का असेल तर आपल्याला माहित आहे याला आपण म्हणू फर्स्ट वर्क डन इक्वल्स टू फोर्स
इंटू डिस्प्लेसमेंट. आता एफ डॅश इक्वल्स टू आहे एफ, आणि एफ किती आहे टी इंटू 2L, म्हणजेच का होईल दॅट इज द टी इंटू 2L इंटू dx. सो हे स्मॉल वर्क होईल बिकॉज द डिस्प्लेसमेंट इज अ स्मॉल, आणि म्हणून याला आपण डिनोट केलं DW ना. ओके, सो देअरफॉर याला लिहिता येईल आपल्याला DW इक्वल्स टू, बट ही असेल लेंथ, या वायरची जी लेंथ आहे ती असेल दॅट इज L. ओके, आणि मग लेंथ इंटू ब्रेड, लेंथ इंटू ब्रेड, सो दॅट इज द चेंज इन द सरफेस एरिया. काय असेल चेंज इन अ सरफेस एरिया, म्हणजे याला डिनोट करता येईल आपल्याला टी इंटू DA, सिन्स DA काय असेल लेंथ इंटू ब्रेड, तर एवढा असेल, त्याला आपण म्हणू चेंज इन अ सरफेस एरिया. ओके, आणि मग हे जे वर्क होते तर ते वर्क असेल इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी, आणि त्याला आपण काय म्हटलं सरफेस एनर्जी. सो दिस वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ओके, आणि दिस पोटेन्शियल एनर्जी नथिंग बट याला आपण म्हटलं सरफेस एनर्जी. सो दॅट इज द सरफेस एनर्जी इक्वल्स टू हा टी असेल सरफेस टेन्शन इंटू चेंज इन अ सरफेस एरिया. ओके, so that gives the relation between the surface tension and surface energy. तर actually relation काय की surface tension, that is the surface tension T equals to surface energy per unit area. So the relation between the surface tension and surface energy is surface tension equals to surface energy per unit area. म्हणजे न्यूमरिकली surface tension जे आहे ते कशाच्या बरोबर असते तर सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. ओके, आणि म्हणून याचा आपल्याला सेकंड युनिट जे आहे ते काय म्हणते की सरफेस एनर्जी आहे. ओके, सरफेस एनर्जी म्हणजे आता अगोदर आपण सरफेस टेन्शनचं SI युनिट काय लिहिलं तर SI युनिट लिहिलं आपण, दॅट इज SI युनिट इज न्यूटन पर मीटर, आणि याच्यावरून काय लिहिता येईल आपल्याला SI युनिट इज सरफेस एनर्जी दॅट इज जूल पर मीटर स्क्वेअर. म्हणजे सरफेस टेन्शनला आपल्याला दोन युनिटने डिनोट करता येते, न्यूटन पर मीटर किंवा जूल पर मीटर स्क्वेअर. ओके, आता याची डायमेन्शन जर बघितली आपण या रिलेशनवरून तर आपल्याला डायमेन्शन काय मिळेल, तर डायमेन्शन मिळेल सरफेस एनर्जीसाठी आपण लिहिणार m⁻⁴ a⁻²⁴ t⁻², एरियासाठी लिहिणार a⁻². ओके, म्हणजे ओव्हरऑल डायमेन्शन का होईल m⁻⁴ a⁻�0 t⁻². ओके, तर ही डायमेन्शन आहे सरफेस टेन्शनची, फोर्स पर युनिट लेंथ. ओके, सो दिस इज द रिलेशन बिटवीन द सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. तर सरफेस टेन्शन इज न्यूमरिकली इक्वल्स टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण एक्सप्लेनेशन किंवा हे रिलेशन एक्सप्लेन करायला सांगतो त्यावेळेस तुम्ही काय करताय की सरळ जे काही बोर्डवरती दिलेलं आहे तेच लिहित असता, पण एक्सप्लेनेशनमध्ये ते अपेक्षित नाही. तर कन्सिडरेशन काय आहे, आपण वी कन्सिडर द रेक्टँग्युलर फ्रेम P' SS' is a rectangular frame. QR is a wire which can slide smoothly without friction. Okay, so when we dip the frame in the soap solution and remove out the surface film is a form that is a PQRS. Due to the force due to the surface tension, the wire QR will be moved toward the side PS. So that force is given by, from this force equals to surface tension into length. टू कशासाठी कन्सिडर केला आपण बिकॉज द लिक्विड इज अलॉंग द टू साइड इन अ कॉन्टॅक्ट ऑफ दिस वायर, आणि दॅट्स वाय आपण इथे घेतला. म्हणजे एवढ्या फोर्समुळं किंवा एवढा फोर्स या वायर QR वरती एक्झर्ट होतो आणि म्हणून तो PS या साईडकडे मूव्ह होतो. अगेन इफ यू हॅव टू रिस्टोर, आता हा जेव्हा मूव्ह होईल म्हणजे ओरिजिनल पोझिशनपासून तो शिफ्ट होईल आणि परत त्याला ओरिजिनल पोझिशनवरती आपल्याला रिस्टोर करायचा. एवढा इक्वल आणि अपोजिट फोर्स इक्वल्स टू F' आपल्याला अप्लाय करावं लागेल. पण फोर्स अप्लाय झाल्यामुळे याची डिस्प्लेसमेंट होईल, म्हणजे याच्यावरती वर्क होईल. सो वर्क डन DW इक्वल्स टू काय असेल, सो टू रिस्टोर द वायर टू इट्स ओरिजिनल पोझिशन द वर्क डन इज गिवन बाय F' इंटू dx. F' इज इक्वल्स टू F आणि F काय T इंटू 2L. ओके, हिअर दॅट इज 2L इंटू dx म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ काय असेल एरिया, म्हणजे एवढा सरफेस एरिया चेंज होईल. So that divided by dA. This work is stored in the form of potential energy. That potential is nothing but the surface energy. And when surface tension equals to what? The surface energy per unit area.
म्हणजे सरफेस टेन्शनला आपल्याला 2 युनिट डिनोट करता येते, न्यूटन पर मीटर किंवा जूल पर मीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन तर आपल्याला सेम मिळते आणि म्हणून हे न्यूमरिकली सरफेस टेन्शन जे आहे ते असते इक्वल्स टू द सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. तर हे जे एक्सप्लेनेशन जे आहे ते अपेक्षित आहे अशा पद्धतीच्या विथ डायग्राम. ओके, तर बुक्समधून सुद्धा आहे, तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला नक्कीच समजेल. आणि याच्यावरचे काही न्यूमरिकल्स बुकमध्ये दिलेल्या सॉल्व केले ते आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघू. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. ओके, तर ॲज अ होमवर्क, डिफाईन सरफेस टेन्शन with its SI unit and dimension, define surface energy, that is the potential energy, and explain the relation between surface tension and surface energy. Okay, so thank you.